नमस्कार. आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आपण कालच्या भागात समजलं की भगवद्गीता का महत्त्वाची आहे, त्याची अमूल्य शिकवणीचा सार आपण घेतला. आजपासून आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. ज्यावेळेस कुरुक्षेत्रामध्ये युद्ध चालू असते त्यावेळेस श्रीकृष्ण आणि अर्जुन तिथेच असतात. सैन्य एकमेकांच्या समोर असते, पण अर्जुनाला काही त्याच्या मनात गोंधळ अस्वस्थता सतावते. अर्जुनाला प्रश्न पडतात की आपल्याच कुटुंबाविरुद्ध शस्त्र उचलणे योग्य आहे का, हे असे प्रश्न त्याला सतावत असतात आणि त्याच्यासाठी तो श्रीकृष्णाकडे मदत मागतो. यातील आपल्याला मूळ शिकवण म्हणजे पहिल्या अध्यायात हीच दिली आहे की संकटाच्या वेळेस आपण मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक संकटाच्या वेळेस आपण मार्गदर्शन हे घेतलेच पाहिजे. ही पहिल्या अध्यायाची महत्त्वाची पॉईंट आहे, तो आपण घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण संकटात कोणत्याही कधीही कुठेही पडेल त्यावेळेस आपण मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. असे आपल्याही जीवनात कितींदा होऊन गेले असेल की आपण कुठेतरी संकटात अडकलो आहोत आणि आपण गोंधळलो, आपले मन अस्वस्थ आहे. तर अशा वेळेस निर्णय घेणे अवघड जाते. खरं काय आणि खोटं काय, योग्य काय हे आपल्याला समजून येत नाही. ह्यावेळेस मार्गदर्शन घेणे ही महत्त्वाचे असते. आणि ह्यावर दुसरा एक उपाय आहे की ज्यावेळेस आपण कोणतेही कर्म करतो, कर्म करताना आपण आपल्याला मिळणार आहे, म्हणजे कर्म करताना आपले जे अंतिम आहे ते मिळणार आहे त्याच्यावर फोकस करू नका, तर तुम्हाला फळ मिळेल. भगवद्गीता आपल्याला शिकवते की कर्मयोग म्हणजे कर्तव्य करताना त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवणे. जर तुम्ही एखादी क्रिया करत असाल आणि त्याच्यापासून तुम्हाला काही फळ मिळणार असेल तर त्या फळाची तुम्ही कोणतीही कल्पना करू नये, तर तुम्ही ते फळ मिळेल. तुम्हाला फळ मिळेल. मनातील गोंधळाला शांती मिळवून देण्याचा हा पहिला मार्ग आहे. आपल्याला हा त्यातील पहिला मार्ग आहे. आपणही आपल्या जीवनात ही शिकवण लागू करू शकता. जबाबदारी निवडताना निष्काम भावनेने कसे काम करता येईल हे आपल्याला मनातून कळून जाईल. या दूतून आपल्याला शिकायला मिळते की अनेकदा आपल्या जीवनात देखील असा प्रसंग येतात जिथे आपण गोंधळलेले असतो आणि निर्णय घेणे कठीण असतं. पण अशा वेळेस शांततेने योग्य मार्ग शोधणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. ज्यावेळेस तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही ऑल द थिंग करू शकता. अशी जगात कोणतीही मोठी गोष्ट नाही की तुम्ही करू शकणार नाही. प्रत्येक माणूस सेम आहे, सेम त्याला सेम डोळे, सेम हात आणि सेम सर्व काही, आणि मेंदूही हा सर्वांना सेम आहे. फक्त त्याचा स्वतःवर विश्वास असणे आणि मनात इच्छा असणे हे महत्त्वाचे आहे. उद्याच्याला आपण ह्या अध्यायाच्या मुळात जाऊन आपण अध्याय हा समजून घेणार आहोत. तरी सर्वांनी आपल्याला उद्याच्याला वेळ काढून हा आपल्याला पाहावा लागेल. कारण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना त्याचा बेस पक्का असणे महत्त्वाचे आहे. कारण हा आपला भगवद्गीतेचा बेस आहे. हा जर बेस तुम्हाला कळाला तर पुढे तुम्हाला जे काही आपण भाग आणणार आहोत, अध्याय आणणार आहोत, ते तुम्हाला समजून जातील. हा बेस आहे, हे कोणीही पडू नका. धन्यवाद.